महाराष्ट्रात असलेल्या प्राचीन बौद्ध लेण्या जगभरात असलेलं अमाप सौंदर्य प्रकट तर करतातच, पण अगदी परदेशी कनेक्शन सुद्धा दर्शवतात। अशीच कोकणातील लेणी आहे ज्याचा संबंध थेट रोम म्हणजे इटलीशी आहे। नमस्कार मित्रांनो, रणजित बर्गे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आणि आज आपण चाललोय निसर्गात लपलेली एक सुंदरशी लेणी बघण्यासाठी। मांदाडच्या जवळ म्हणजेच रोहा मुरुड रोडवर मांदाडच्या जवळ एक सुंदर अशी लेणी आहे, ती आज आपण बघायला जाणार आहोत। समोरचा हा दिसतोय आपल्याला घोसाळगड दिसतोय। घोसाळगडाचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपला मागचा व्हिडिओ नक्की बघा। खूप सुंदर असा हा घोसाळगड, हा पूर्ण असा हा रोड निसर्गाने नटलेला आहे। या रोडवर कितीही फिरा कंटाळा येत नाही। कुडा लेणीला जाण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं राहिलेली आहेत। खूप जवळच आलेलं आहे। आता इथून एक थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक ब्रिज लागेल। सुंदर असा हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण जाणार आहोत कुडा लेणीकडे। पण मी थांबलो एका असा सुंदर अशा या ठिकाणी, जिथं दोन्ही साईडला एक सुंदर अशी भात शेती, निसर्गरम्य असा हा परिसर तुम्ही बघू शकताय। चारी बाजूला निसर्गरम्य असा हा परिसर। फायनली आपल्याला मांदाडचा पूल आपल्याला लागलेला आहे। हा भला मोठा हा पूल आपल्याला एका वेगळ्या दुनियेत नेणार आहे। हा जो बघतोय तो आहे मांदाडचा पूल। हा भला मोठा असा हा पूल, आणि या पुलावरून आपल्याला जायचं आहे या कुडा लेणीकडे। इथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहेत आपल्या या लेणी। सुंदर असा या ब्रिज, हा सुंदर असा हा निसर्ग जबरदस्तच आहे। आणि इथून आपल्याला हे सुरू होते ती आहे मांदाडची खाडी, आणि या ब्रिजवरूनच आपण जाऊ शकतो इकडून मसळा, श्रीवर्धन, दिवेआगार, ही टोटल ही मांदाडची खाडी आहे। आणि इथून आपल्याला हा रोड जातो मुरुड आणि जंजिऱ्याकडे। तळ्याला जाणारा हा रोडवरून आपण थोडंसं राईट साईडला ते एका कच्च्या रस्त्यावरून चाललोय। पण इथं मला कुठेही या लेण्यांचा बोर्ड मला दिसलेला नाही। या अशा एका पुरातन अशा या सुंदर अशा लेण्यांसाठी आपल्याला विचारत आणि खूप शोधत जायला लागतं। खरंच हेच आपलं दुर्दैव आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसामान्य माणसांपर्यंत लवकर पोचत नाही। फायनली आपण कुडा लेणीच्या मेन गेटवर पोचलेलो आहोत, आणि इथं आपल्याला फक्त एक गाडी दिसते, म्हणजे फक्त एक ते 2 माणसं फक्त इथून आत असतील। आता इथून या मेन गेटपासून आपल्याला किती अंतर जायचं आहे आतमध्ये चालायला ते बघूया। त्याआधी इथं एक या कुडा लेणीच्या संदर्भात एक भला मोठासा हा फलक लिहिला आहे, ते थोडंसं मी वाचतो। अशा ऐतिहासिक आणि पुरातत्व अशा या ठिकाणी यायच्या अगोदर थोडासा तरी अभ्यास आपल्याला पाहिजेच। फायनली आपण आता गेटच्या आत आलेलो आहोत, आणि बघूया आपल्याला इथून किती अंतर चालावं लागतं या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी। खूप सुंदर असं वातावरण आहे, जास्त ऊन नाही, पावसाचा पण काहीच पत्ता नाही। बाईक पार्क केल्यानंतर फायनली आपण 100 ते 200 मीटर अंतरावर आल्यानंतर आपल्याला ह्या लेण्या इथून चालू झालेल्या दिसतील। आता आपल्याला या 2 टप्प्यावर या लेण्या बघायच्या आहेत। 1 ते 15 लेणी या खालच्या बाजूला आहेत, आणि वरती 16 ते 27 या लेण्या आहेत। लेण्यांच्या परिसरामध्ये आल्यानंतर बरीच अशी चांगली कामे झालेली आपल्याला दिसून आली। फायनली आपण लेणी क्रमांक 1 मध्ये आलेलो आहोत, आणि इथं आपल्याला सुरुवातीलाच या ओसरीच्या ठिकाणी आपल्याला हा शिलालेख कोरलेला दिसतोय। हा शिलालेख ब्राह्मणी लिपीतील पाली भाषेतील हस्तलिखित शिलालेख आहे, आणि यामध्ये मांदोस्कंद पाली राजा आणि त्याच्या फॅमिलीविषयी माहिती दिलेली आहे। आणि इथं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक स्तूप दिसतोय, आणि हे काही कोरे काम केलेलं सुद्धा आपल्याला इथं दिसून येते। आपण आता दुसऱ्या लेणीमध्ये चाललेलो आहोत। प्रत्येक ठिकाणी आपल्याला शूज आपल्याला बाहेर काढायचंच आहे कंपल्सरी। इथं पण सेम तसंच आहे, ओसरी आहे, थोडासा कट्टा आहे बसण्यासाठी, आणि आतमध्ये
ही जी आहे ती लेणी क्रमांक 3 आहे आणि इथं पण आपल्याला हा दिसतोय तो स्तूप एक दिसतोय पडलेल्या अवस्थेत. पाण्याचं कुंड एक आपल्याला इथं एक दिसतंय आणि ही कुंड अशा प्रकारे तयार केलेली आहेत की इथं जे झऱ्याचं जे पाणी असेल, जे धबधब्याचं पावसातलं जे पाणी असेल ते बरोबर इथं पडावं. लेणी क्रमांक 5च्या बाहेरच आपल्याला बरीच अशी कलाकुसर केलेली आपल्याला दिसून येते आणि आत आल्यानंतर आपल्याला एक सुंदर असा 6 ओळींचा एक शिलालेख दिसून येतो. त्यामध्ये 3 स्त्रियांचा उल्लेख आणि दान केलेल्यांचा संदर्भ दिसून येतो. असे बरेच शिलालेख या कुडा लेणीमध्ये आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर अशा या कुडा लेणी आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लेणीच्या बाहेर हे असं पाण्याचं टाक सुद्धा आपल्याला दिसतं. फायनली कुडा लेणीमधील सर्वात महत्त्वाची अशी लेणीवर येऊन पोहोचलो. लेण्याच्या बाहेरच डाव्या बाजूला एक भला मोठा हत्ती कोरलेला आपल्याला दिसून येतो आणि आत ओसरीमध्ये आल्यानंतर बरंच असं कोरीव काम आणि शिलालेख आपल्याला दिसून येतो. हा शिलालेख बराच रेखीव आणि सुंदर असा आहे. यामध्ये नवरा, बायको, 3 मुले, 4 मुली यांच्यातर्फे देणगी दिलेली आहे असा उल्लेख आहे. हा शिलालेख बाकीच्या शिलालेखांपेक्षा सुंदर आणि उठावदार होता. ही लिपी मला समजत जरी नसेल तरी हाताने स्पर्श करून त्याचा अनुभव घेत होतो. खरंच हे बघून मला एक वेगळा अनुभव मिळाला. व्यापारी आणि धनाढ्य लोकांना पुण्य मिळावं यासाठी ते अशा सुंदर अशा या मूर्ती ते येथे कोरायचे. आपण आहोत आता लेणी क्रमांक 6 मध्ये. ही आहे सर्वात महत्त्वाची अशी लेणी. इथं बरंच असं कोरीव काम आपल्याला बघायला मिळते. लेणीच्या बाहेरच 6 नंबरच्या लेणीच्या बाहेरच आपल्याला हत्ती असा भला मोठासा हत्ती आपल्याला कोरलेला दिसतोय. तो आपण आता दाखवला. त्यानंतर आत आल्यानंतर ओसरीमध्ये आपल्याला थोडंसं शिलालेख पण आपल्याला दिसले आणि इथं आणखीन आत आल्यानंतर आपल्याला त्या भल्या मोठ्या अशा या भिंतींवर एवढं सगळं कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतंय. किती सुंदर आहे हे, जबरदस्त. जेवढं बघल तेवढं कमीच आहे. खरंच याचा अर्थ आपल्याला थोडीशी माहिती घेऊन थोडासा अभ्यास करून आपल्याला घेता येईल. या 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या शतकातील कोरलेल्या या लेणी आहेत. जबरदस्त. फायनली आपल्याला आता एक स्तूप दिसतोय, तो पण आपण बघूया. निसर्गरम्य अशा या डोंगरात कोरलेल्या लेण्यांमध्ये थोडीशी विश्रांती घेतली आणि खरंच जगाचा विसर पडला. खरंच या शांत आणि या सुंदर लेण्या आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातात. कुडा लेणी ही मांदाडपासून अगदी जवळ आहे आणि याच मांदाडचं कनेक्शन थेट इटलीशी आहे. सातवाहन काळामध्ये परदेशी व्यापार वाढलेला होता. सोबतच सांस्कृतिक आणि व्यापाराची देवाणघेवाणसुद्धा मोठ्या प्रमाणात होती. कुडा लेणीजवळ आहे मांदाड बंदर. या बंदराचा संबंध इटलीच्या लेखकांनी त्यांच्या दस्तऐवजांमध्ये केलेला आहे. मांदाड म्हणजे रोम लेखकांनी उल्लेख केलेला मेंडागोरा बंदर होय. बरेच असे हे शिलालेख, प्रत्येक असा शिलालेखचा अर्थ म्हणजेच कोणी ना कोणीतरी या लेण्यांसाठी केलेलं दान, केलेली मदत, केलेलं आर्थिक सहाय्य असंच आहे. कुठल्या राजाने, कुठल्या राजांच्या मुलीने, आणखीन अशा वेगवेगळ्या लोकांनी, धनाढ्य अशा या लोकांनी केलेलं दान या लेण्यांसाठी आणि या वास्तूंसाठी. फायनली आपल्या या खालच्या टप्प्यातील या लेणी 1 ते 15 लेणी बघून झालेल्या आहेत. खूप असे वैविध्यपूर्ण असे बरेच असे वेगवेगळ्या कलाकुसर केलेले या लेणी आपल्याला बघायला मिळाल्या. बघून आता आपल्याला वरच्या साईडला जे आहेत बाकीच्या लेणी ते बघण्यासाठी थोडंसं आपल्याला या पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे वरती.
फायनली चालत चालत आपण वरच्या साईडला ज्या लेण्या आहेत, आणखी एक वरती आपल्या लेण्यांची लाईन आहे ती बघण्यासाठी आपण आलो वरच्या साईडला. आता ही वरच्या साईडची ही पहिलीच लेणी. इथं सुद्धा आपल्याला शिलालेख कोरलेले आपल्याला दिसते. इथं सुद्धा आता आपल्याला एक स्तूप दिसतोय आणि प्रत्येक लेणीच्या बाहेर आपल्याला हे पाण्याचं टाकं सुद्धा दिसतंय. इथे सुद्धा आपल्याला एक शिलालेख कोरलेला दिसतोय. बरेच शिलालेख आपल्याला या कुडा लेणीमध्ये बघायला मिळतील. आणि हे वरून आपल्याला हे दिसतंय कुडा हे गाव. वरच्या बाजूची आपण लेणी बघतोय आणि हे समोर जे दिसतंय ती आहे कुडा हे गाव आणि मांदाडची खाडी. हे सुंदर असं हे चित्र आपल्याला इथून दिसतंय. खूप असा निसर्गरम्य असा हा परिसर आहे. फायनली आपल्याला वरच्या बाजूच्या ज्या लेणी होत्या त्या पण बघून झालेल्या आहेत. या लेणी बघायला खूप मजा आली. काहीतरी वेगळं बघायला मिळालं. वरच्या लेणी आपल्या बघून झालेल्या आहेत. आता थोड्याशा या जंगलामधून 4 ते 5 लेणी आपल्याला पुढं आहेत असं इथले सिक्युरिटी बोलले. त्यामुळे मी परत चाललो आहे आता या जंगलामध्ये आत लेण्या बघण्यासाठी. त्या साईडला आणखीन आपल्याला ह्या 4 ते 5 लेण्या आपल्याला दिसतील. आत्तापर्यंत असं ऐकलेलं की 2 टप्प्यामध्ये या लेण्या होत्या, पण नंतर असं समजले की 3ऱ्या टप्प्यातील या लेण्या घनदाट अशा या जंगलामध्ये 4 ते 5 लेण्या दिसून येतात. काही लेण्यांच्या समोर असे भले मोठे असे हे दगड अजूनही पडलेलेच आहेत. तरीसुद्धा या 3ऱ्या टप्प्यातील लेण्या खूपच सुंदर आहेत. अजून इथं बरंच काम करणं बाकी आहे. बरेच असे भले मोठे दगड प्रत्येक लेणीच्या बाहेर इथे पडलेले मला दिसले. आता कुडा लेणीच्या आपण एकदम वरच्या टॉपवर आहोत. या कुडा लेणी 3 टप्प्यात आपल्याला बघायला मिळतील. एक आहे ते एकदम बेसिक तळाला आहेत, त्यात दुसरे आहेत ते थोड्याशा वरती आहेत आणि तिसरे आहे ते थोड्याशा जंगलातून वरती आल्यानंतर एका साईडला या आपल्या 4 ते 5 लेणी आपल्याला इथं बघायला मिळतील. खूप सुंदर अशा या लेणी आहेत. या लेणी बघून खरंच एका वेगळ्या विश्वात आलो. निसर्गरम्य अशा या जंगलामध्ये या सुंदर अशा लेण्या खरंच खूप भारी वाटते. आपल्या सगळ्या प्रकारच्या लेणी बघून झालेल्या आहेत. 3ऱ्या टप्प्यावरच्या बी लेणी आपण बघितलेल्या आहेत. कोकणातील सुंदर लेण्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ वाटल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.